गेल्या वेळेला आपण इंटेंट क्लास बघितला अँड्रॉइडमधील. आता आपण बघणार इव्हेंट्स अँड इव्हेंट्स लिस्नर. इव्हेंट म्हणजे काय, जी जावा स्विंगमध्ये तुम्हाला जी डेफिनेशन सांगितली इव्हेंटची, तीच डेफिनेशन इथे येणार. इव्हेंट म्हणजे काय, इट इज चेंज ऑफ स्टेट ऑफ, काय सांगितलेली डेफिनेशन, चेंज ऑफ स्टेट ऑफ विजेट म्हणा, बटन म्हणा. म्हणजे समजा बटन असेल, मग बटन प्रेस केलं गेलं, मग बटनची ती काय झाली, स्टेट चेंज झाली, प्रेस्ड या स्टेटमध्ये गेलं. मग ते रिलीज केलं गेलं तर ती काय झाली, त्याची रिलीज, ही स्टेट चेंज झाली, म्हणजे प्रेस्ड होती ती रिलीज झाली. अशीच समजा रेडिओ बटन्स असतील, चेक बॉक्सेस असतील, ते चेक केले, अनचेक केले, म्हणजेच काय होतं, आपण त्यांचे स्टेट चेंजेस करतो. मग ती स्टेट चेंज झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे हे हँडल करणं म्हणजे इव्हेंट हँडलिंग. कळलं? मग असे कुठले कुठले इव्हेंट्स आहेत, तर आतापर्यंत तुम्ही कॅल्क्युलेटर वगैरे डिझाईन करताना ऑन क्लिक लिस्नर वापरलेला, बरोबर ना. ऑन क्लिक इव्हेंट, जेव्हा आपण त्या विजेटवरती किंवा त्या कंट्रोलवरती क्लिक करतो त्यावेळी काय व्हायला पाहिजे ते आपण ऑन क्लिक लिस्नरमध्ये हँडल करतो. असेच बटनसाठी आणि सुद्धा वेगवेगळे इव्हेंट्स आहेत. मग आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया, ज्याच्यामध्ये ऑन क्लिक लिस्नर आणि चेकबॉक्सेससुद्धा कवर होतील अशा प्रकारचं एक ॲप तुम्हाला दाखवतो बनवून, ज्याच्यामध्ये काय असणार, ॲक्टिव्हिटी मेनमध्ये आपण काय घेऊया, हॉटेलमधले मेन्यू आयटम घेऊया, आणि प्रत्येक मेन्यू आयटमच्या समोर एक चेकबॉक्स असणार आणि खाली बटन असणार कॅल्क्युलेटचं, ओके, किंवा बिलचं बटन. आणि आपण वरून चेकबॉक्स चेक करायचे, आणि जसे चेकबॉक्सेस आपण चेक करणार आणि खालच्या बटनला क्लिक करणार, तर प्रत्येक मेन्यू आयटमची काही ना काहीतरी प्राईस ठरलेली असणार, त्यानुसार टोटल सम दिसली पाहिजे. असं एक सिम्पल ॲप बनवायचं आहे. मग त्याच्यासाठी मी काय करतो, इथे कंपोनंट ट्रीमध्ये जाऊन ही जी कन्स्ट्रेंट लेआउट आहे त्या ठिकाणी एक सोपी वाटेल अशी एक लिनियर लेआउट घेतो. आतमधला हा टेक्स्ट व्ह्यू काढून टाकतो, कन्वर्ट व्ह्यू, त्याचं मला करायचं आहे लिनियर लेआउट. आता हे हॉरिझॉन्टल आहे, ते मला व्हर्टिकल करायचं आहे, केलं व्हर्टिकल. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, चेकबॉक्सेस ठेवायचे आहेत आणि बटन ठेवायचं आहे. इथे बघा चेक टेक्स्ट व्ह्यू, आणि हे काय आहे, नुसता चेकबॉक्स. चेक टेक्स्ट व्ह्यू म्हणजे काय, त्या चेकबॉक्सच्या समोर आपण नावसुद्धा ठेवू शकतो. कळलं ना. मग आपल्याला इथे गरज काय आहे मेन्यू आयटम दाखवण्यासाठी, चेक टेक्स्ट व्ह्यूची. जे टेक्स्ट व्ह्यू असणार त्याच्यासोबत चेकबॉक्स पण असणार. आणि नॉर्मल जर आपण चेकबॉक्स घेतला तर कसा दिसणार, असा दिसणार. पण हाच चांगला दिसतो, बरोबर ना, व्यवस्थित. मग हा घालूया. इथे आपण मेन्यू आयटम वेगवेगळे लावू शकतो, ओके. इथे आपण काय करूया, इथे लिहूया टी, सॉरी मी आय डीमध्ये टी लिहिलं, ॲक्च्युली इथे आय डी चेकबॉक्सचा आय डी असणार हा. CHK स्टँड्स फॉर चेकबॉक्स, ओके. CHK देऊया किंवा C देऊया, काय पण देऊया, जेवढं शॉर्ट असेल तेवढं चांगलं. शॉर्ट अँड सिम्पल ठेवायचा प्रयत्न करायचा. चेकबॉक्स CB, टी, हा टीसाठी चेकबॉक्स. याचं लेबल म्हणजे इथे टेक्स्ट काय दिसलं पाहिजे ते हँडल करूया. टेक्स्ट काय दिसलं पाहिजे इथे, टी. ऑलरेडी चेक्ड असला पाहिजे का, तर इथून तुम्ही ते हँडल करू शकता. कळलं.
आडवी रेषा म्हणजे काय? काहीच नाही, ट्रूसुद्धा नाही, फॉल्ससुद्धा नाही. तर हा एक आपण बनवला CBT. असाच आपण पुढचे बनवूया. तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही या साईडला प्राइस पण दाखवू शकता. दाखवू का प्राइस? नको ना? हात वर करा, प्राइस दाखवू. किती जणांना वाटतं प्राइस नको दाखवू? किती जणांना वाटतं? ठीक आहे, नको दाखवू मध्ये मेजॉरिटी आहे. ठीक आहे ना, आपण तिथे टाइमपास करूया नको, आपण मेन लॉजिकवर फोकस करूया. ठीक आहे, प्राइस वगैरे दाखवत बसूया नको, ते तुम्हाला माहिती आहे. मग आता मी इथे पेस्ट करतो, कॉपी पेस्ट करतो. पेस्ट करताना पेस्ट विथ न्यू IDs, कारण प्रत्येकाचा ID काहीतरी वेगवेगळा असला पाहिजे ना. असे आपण समजा एक्झाम्पल म्हणून 5 चेकबॉक्सेस घेतले. जो पहिला असणार तो CBT, आता खालचा आहे तो CBT. त्याच्यानंतर हा जो आहे त्याला आपण काय करूया, चेकबॉक्स कॉफी. कॉफीचं स्पेलिंग कसं असतं? COFFE, डबल E असतो. ठीक आहे, टी आणि हा कॉफी. त्यानंतर याला ID देऊया CB वडापाव. CB सामोसा. CB मिसळ. ओके, असे मी काही आयटम्स ॲड केले होते, कळलं इथे. मग आता इथे खाली काय करतो, एक बटन घेतो. बटन याच्या आतमध्येच गेलं पाहिजे लिनियर लेआउटच्या, याची काळजी घ्या. बटन हे एकदम उजव्या आणि डाव्या बाजूला चिकटलेलं दिसतं. मग बाजूने मला स्पेस सोडायचं असेल तर कुठली प्रॉपर्टी वापरणार? कुठली वापरणार? मार्जिन की पॅडिंग? बाहेरून अंतर सोडायचं आहे, मार्जिन वापरणार की पॅडिंग? हां, बॉर्डरच्या बाहेरचं अंतर सोडायचं असेल, बॉर्डरच्या बाहेरून अंतर सोडायचं असेल तर मार्जिन वापरायचं. आणि बॉर्डरच्या आतलं अंतर म्हणजे हे टेक्स्ट आहे बटनवरचं, टेक्स्ट आणि बॉर्डर यांच्यामधलं अंतर असेल म्हणजे बॉर्डरपासून आतमध्ये तर पॅडिंग, बॉर्डरपासून बाहेर तर काय? मार्जिन. मग इथे लेफ्ट आणि राईटला मला सोडायची आहे. मग लेफ्ट म्हणजेच काय? स्टार्ट, आणि राईट म्हणजे एंड. मग इथे स्टार्टकडे मी सोडतो 20 DP आणि एंडकडे सुद्धा 20 DP. सॉरी, हे कोणाला सोडलं मी? या चेकबॉक्सला सोडलं. पण असे बरे दिसतात हे चेकबॉक्स मध्ये आलेले, मग सगळ्यांनाच करूया. जरा अंडू करतो. एवढं सगळं करण्यापेक्षा आपण काय करू शकतो, या प्रत्येक चाइल्ड इलेमेंटला आपण मार्जिन देण्यापेक्षा ही जी तुमची लिनियर लेआउट आहे पॅरेंट, त्यालाच पॅडिंग द्यायचं. कळलं ना? पॅडिंग म्हणजे तिथून आतमध्ये तेवढं अंतर सोडणार तो. लिनियर लेआउटला पॅडिंग देऊया सगळ्या बाजूने 20 DPचं. ओके, एवढं त्याने आता हे अंतर सोडलं. आता हे जे बटन आहे त्याला ID देऊया. या बटनला काय देऊया? ID काय नाव देऊया? याच्यावरती काय टेक्स्ट दिसलं पाहिजे? ऑर्डर. चालेल, BTN ऑर्डर. आणि याच्यावरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे? ऑर्डर. झालं.
आपण GUI बनवून घेतला. आता ॲक्च्युअल कोडिंगकडे जाऊ. मग याच्यात बघायचं ऑन क्रिएट मेथड ही वाली, ही कुठे सुरू झाली? इथे सुरू झाली. हे कर्ली ब्रॅकेट इथे सुरू झालं आहे आणि संपतंय कुठे? बरोबर इथे संपतंय. मग याच्या आतमध्ये कोड लिहायचा. काय कोड लिहिणार? त्यांची ऑब्जेक्ट बनवणार. या चेकबॉक्सेसची ऑब्जेक्ट बनवणार आणि या बटनचा ऑब्जेक्ट बनवणार. चेकबॉक्सचा बी कॅपिटल आहे. चेकबॉक्स CH आपण सिक्वेन्शियली करूया, जसा सिक्वेन्स आहे तसा. मिसळ पाव CH मिसळ इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय ID r.id. मिसळ. CB मिसळ. ओके, CB देऊया यांना चेकबॉक्सेससाठी. ओके, हे आता तुमचं बरोबर आहे, तरी कंपायलर तो तिथे दाखवतो एरर. जेव्हा आपण रन करतो तेव्हा येत नाही एरर. मिसळ, त्याच्या खाली काय होतं? मिसळ, समोसा, वडापाव, कॉफी आणि टी. ओके, हे झालं. आता मी काय करणार? इथे बटन बनवणार. बटन BTN ऑर्डर इज इक्वल टू फाइंड व्यू बाय ID r.id.btn ऑर्डर. आता याच्या पुढची स्टेप काय? आता मला करायचं आहे BTN ऑर्डर. याच्यावर क्लिक केल्यानंतर मला काय व्हायला पाहिजे? त्यांची सम दिसायला पाहिजे, बरोबर ना? मग ती सम कशामध्ये स्टोअर असणार? त्याच्यासाठी मला एक व्हेरिएबल बनवावं लागेल, बरोबर? मग मी इथे एक व्हेरिएबल बनवतो, इंट सम, ज्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू किती असणार? 0 असणार. एवढं कळलं? मग आता जेव्हा मी CB मिसळला क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे? सम नावाच्या व्हेरिएबलमध्ये मिसळची व्हॅल्यू ॲड होणार. ओके, त्याच्यानंतर जेव्हा मी सामोशाच्या चेकबॉक्सला चेक करणार तेव्हा काय होणार? त्याची जी काही व्हॅल्यू असणार सामोशाची ती त्याच्यामध्ये ॲड होणार. कळलं ना? तसं ॲड करणार आणि अनचेक करणार तेव्हा त्याच्यातून तेवढी व्हॅल्यू मायनस होणार. मग असं मला करायचं आहे. त्याच्यासाठी एक सम नावाचं व्हेरिएबल बनवलं आणि आता लिस्नर यांना जोडूया. आता ॲक्शन लिस्नर, ऑन क्लिक लिस्नर आहे तो बटनला असतो. तसं आता चेक अनचेक हँडल करण्यासाठी काय आहे बघूया. सेट करायचं, सेट लिस्नर टाईप करून बघूया काय काय लिस्नर दिसतात ते. हे बघा, सेट की लिस्नर, स्टेट लिस्ट ॲनिमेटर हा नको आहे आपल्याला, फक्त लिस्नर पाहिजे. ऑन क्लिक लिस्नर आहे, ऑन ड्रॅग लिस्नर आहे. आता ऑन क्लिक लिस्नर फक्त काय करणार? इथे जोडला तर क्लिक केलं की नाही तेच बघणार. पण आपल्याला काय करायचं आहे? क्लिक डिटेक्ट करायचं नाही, आपल्याला त्याची स्टेट डिटेक्ट करायची आहे. म्हणजे तो चेक्ड आहे की अनचेक्ड आहे. जर चेक झाला असेल तर ॲड कर त्याची किंमत आणि अनचेक झाला तर मायनस कर. हे ऑन क्लिक लिस्नरने होऊ शकत नाही. म्हणून ऑन क्लिक लिस्नर शक्यतो बटनसाठी वापरतात. ऑन की लिस्नर, ऑन होवर लिस्नर, ऑन की लिस्नर. की लिस्नरमध्ये काय असतं? की प्रेस्ड, की रिलीज्ड वगैरे असे इव्हेंट्स असतात. ऑन चेक्ड चेंज लिस्नर हा महत्त्वाचा आहे. ऑन चेक्ड चेंज लिस्नर हा काय करणार? चेक केलेली जी व्हॅल्यू आहे ती चेंज झाली तर, म्हणजे चेकचं अनचेक झालं, अनचेकचं चेक झालं तर
हे केलं. आता ह्याच्या आतमध्ये न्यू लिहायचं, कंट्रोल स्पेस मारायचं, ॲटोमॅटिक येणार पुढे अनचेक चेंज लिस्नरी. कळलं? एंटर मारतो, ऑटो जनरेटेड कोड येणार. आणि इथे इज चेक्ड हे ट्रू असणार जर आपण चेक केला तर, आणि त्याची व्हॅल्यू फॉल्स असणार जर आपण अनचेक केला तर. मग इथे मी इफ कंडिशन वापरून करतो, इज चेक्ड डबल इक्वल टू ट्रू. बरोबर ना? ह्याचा शॉर्ट फॉर्म असा लिहितात, इज चेक्ड. म्हणजे इज चेकची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर काय कर, सम इज इक्वल टू सम प्लस मिसळची किंमत सध्या किती आहे 50. सम प्लस 50, सम इज इक्वल टू सम प्लस 50. हे वरती ग्लोबली डिक्लेअर करून ठेवूया. सम व्हेरिएबल ग्लोबली डिक्लेअर केलं. आता इथला एरर गेला बघला. सम इज इक्वल टू सम प्लस 50. एल्स जर इज चेकची व्हॅल्यू फॉल्स असेल तर काय कर, काय कर बाबूराव, काय येणार, सम इज इक्वल टू सम मायनस 50. कळलं? हे कोणासाठी केलं, मिसळसाठी. असंच मी प्रत्येक प्रोडक्टसाठी करणार. इथे हे जे हिंट दाखवत आहेत ते मी काढून टाकतो म्हणजे कोड क्लीन दिसेल. मग हे मिसळसाठी. तसंच मिसळच्या खाली काय होतं, सामोसा होता. सामोसाची किंमत किती आहे सध्या, सामोसा झाला. त्याच्यानंतर असंच कॉपी पेस्ट केलं इथे काय, CB वडापाव. वडापावची किती आहे किंमत सध्या, त्याच्यानंतर कोण होता, कॉफी. आणि शेवटी टीची किती आहे किंमत, झालं. हे झालं. कळलं? आता मला काय करायचं आहे, त्या बटनला जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा काय फायनल किंमत दिसली पाहिजे मला. बटन कुठलं, हे वालं BTN ऑर्डर. मग त्याला सुद्धा इथे लिस्नर ॲड करतो. आता बटनला कुठला लिस्नर ॲड करणार, सेट कुठला, ऑन क्लिक लिस्नर, न्यू ऑन क्लिक लिस्नर. आणि आता मला याच्यात काय करायचं आहे, डिस्प्ले काय करायची आहे, सम टोटल किती झाली ती. तर डिस्प्ले आपण करूया इकडच्या खाली एक टेक्स्ट व्ह्यू टाकूया आणि त्याच्यामध्ये आपण डिस्प्ले करूया. टेक्स्ट व्ह्यूला ID देऊया TV. TV म्हणजे टेक्स्ट व्ह्यू. आणि याचा फॉन्ट विड्थ वाढवूया, टेक्स्ट साईज 35 SP. याला घेऊया सेंटरमध्ये. इथे ॲरो आहे, याच्यावरती क्लिक केला, असं करून घेतलं आहे. झालं. आता इकडे जाऊया, नवीन एलिमेंट ॲड केला म्हणजे त्याला फाइंड व्ह्यू बाय ID करावं लागेल. टेक्स्ट व्ह्यू
टी व्ही इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय आय डी. हँग होतो आहे पी सी, त्याच्यामुळे स्लो चालतो आहे. r.id.tv टेक्स्ट व्ह्यू इम्पोर्ट करूया. आता बटनला जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा काय होणार, इथे समची जी व्हॅल्यू आहे ती टेक्स्ट व्ह्यूमध्ये डिस्प्ले करायची आहे. tview.setText. ओके. आणि सेट टेक्स्ट कशी दाखवूया समची व्हॅल्यू? आजूबाजूला काही लिहिलं पाहिजे की नुसतीच दाखवूया आकडा टोटल? नुसती दाखवूया ना. मग इथे लिहिया टोटल, टोटल अमाऊंट. ठीक आहे, टोटल अमाऊंट. आणि याला काय करूया, समची व्हॅल्यू अटॅच करूया. आता हे ॲप्लिकेशन आपण रन करूया. रनिंगची प्रक्रिया होईपर्यंत, इम्युलेटरवरती येईपर्यंत वाट बघावी लागेल. बाबूराव, समजलं का? फ्लो लक्षात आला का? हे होईपर्यंत तुम्ही GUI ड्रॉ करायला सुरुवात करा, आउटपुट येईपर्यंत. बघा इन्स्टॉल झालं. गुगल मीटवर बघा इन्स्टॉल झालं. आता मी इथे काय करतो, हे टेक्स्ट व्ह्यू पहिले एम्प्टी करून टाकायला पाहिजे होतं, ते आता राहू देत. मी आता इथे काय करतो, काहीच सिलेक्ट करत नाही आणि ऑर्डरला क्लिक करतो. काय आलं, टोटल अमाऊंट 0. टीला क्लिक करतो. काय आलं, टोटल अमाऊंट 10. कॉफीला क्लिक करतो. काय आलं, टोटल अमाऊंट 30. कारण काय, हा 10 आणि कॉफी 20 रुपयाचे, किती झाले, 30. त्याच्यात आता वडापाव किती रुपये होता? हां, मग मी आता याच्यावरती क्लिक केलं, किती झाले, 45. ओके. आता याच्यातनं टी काढतो म्हणजे किती होणार, फायनल अमाऊंट 35 झाली. सामोसा आणि मिसळ ॲड करतो. कळलं? आता हेच जे मी बटन क्लिकवरून करतो तेच तुम्ही कसं करू शकता, या डायरेक्ट चेक बॉक्सेसला जेव्हा तुम्ही चेक करणार तेव्हा पण करू शकता. बरोबर. कसं करणार, हे बटन आहे, बटनमध्ये जे काम केलं तेच तिकडे तुम्हाला करायचं आहे. कुठे करायचं आहे, या प्रत्येक याच्या खाली, इफ आणि एल्सच्या खाली समची व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करायची आहे. इथे तुम्ही कॅल्क्युलेट केली ना समची व्हॅल्यू, तीच तुम्हाला इकडे आता डिस्प्ले करायची आहे. म्हणजे आता त्या बटनची सुद्धा गरज नाही. बटन का दाखवलं, कारण याच्यामध्ये वेगवेगळे लिस्नर दाखवायचे होते या प्रॅक्टिकलमध्ये. मग हा चेक चेंज लिस्नर पण दाखवला आणि ऑन क्लिक लिस्नर पण दाखवला. सेम ॲप्लिकेशन आता मी इथे अपडेट करतो आहे. आता जेव्हा अपडेट करणार तेव्हा काय होणार, या चेक बॉक्सेसला चेक करणार तशी खाली अमाऊंट अपडेट होताना दिसणार. म्हणजे या बटनवरती क्लिक करायची गरज नाही. आता बघा होत आहे ना. हँग झाला आहे पीसी, बघा होत आहे ना. म्हणजे आता बटनची पण गरज नाही. कळलं?
अशा प्रकारे आपण लिस्नर वापरतो. असे वेगवेगळे लिस्नर आहेत, ते तुम्ही ट्राय करून बघा. हा डेमो तुम्हाला दाखवला. पुढे जाऊन यात ज्या किंमत आहेत या इथे मी हार्ड कोडेड घेतलेल्या आहेत. या किंमती आहेत त्या प्रत्येक मेन्यू आयटमच्या. याच्या पुढचे प्रॅक्टिकल आहे डेटाबेस कनेक्टिव्हिटीचं. मग डेटाबेसमधून तुम्ही त्या व्हॅल्यू फेच करू शकता. म्हणजे युजर आहे, पुढे जाऊन समजा या किमती वाढल्या तर हे ॲप्लिकेशन ज्याला देणार तो काय करू शकतो, GUI मधून अपडेट करू शकतो. मग ती अपडेटेड व्हॅल्यू इथे येणार. ठीक आहे, इथे थांबूया आता. तुम्ही हे करून बघा.